anybody has faced any problems yesterday, my apologies for that. जगातील एक मोठा AI इव्हेंट म्हणून ओळख असलेला AI इम्पॅक्ट समिट 2026 दिल्लीच्या भारत मंडपममध्ये सुरू झाला. मोठ्या आशा आणि भव्य योजना होती, पण वास्तविकता लांब रांगा, बंद दरवाजे, QR कोड, इंटरनेटचा गोंधळ, फक्त रोख पैसे स्वीकारणं, संपूर्ण ढिसाळ नियोजन. त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की आपण कधी शिकणार आहोत? स्मार्ट टेक्नॉलॉजीसह स्मार्ट मॅनेजमेंटही आवश्यक नाही आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समिटचं उद्घाटन केलं. ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, UK, फ्रान्स, जर्मनी, इटलीसह 13 देशातील प्रतिनिधी उपस्थित होते. भारत जगातील AI नकाशावर आपली छाप सोडतोय, पण याच जागतिक पातळीवरच्या समिटमध्ये अनेकांना समस्यांचा सामना करावा लागला. कुठे नकाशा नाही, माहिती फलक नाही, मोबाईल इंटरनेटही नाही. आणखी एक विरोधाभास म्हणजे AI समिटमधल्या फूड स्टॉल्सवर फक्त रोख पैसे चालतात. मग याला स्मार्ट समिट म्हणायचं तरी कसं? About 70,000 persons, especially young persons, have attended, joined this summit, and we can see the organization is very smooth. Absolutely, whatever feedback you have, please share with us. We are open-minded. We have a war room operating right now, where since yesterday, and any issue which is there, please report to us. We definitely will make efforts to make it more smooth and make it more enjoyable for all of you. If anybody has faced any problems yesterday, my apologies for that. We are working very hard. The entire team is working day and night to organize this world's biggest AI summit, and we'll make all efforts to make sure it is enjoyable for all of you. सकाळपासूनच समिटसाठी लांब रांगा होत्या. काही दरवाजे अचानक बंद केले गेले. हजारो लोक, प्रदर्शक सुद्धा बाहेर थांबले. आता इतक्या मोठ्या पातळीवरचं आयोजन, पण नियोजन ढिसाळ. वो भीड़ का मिसमैनेजमेंट को लेकर और पब्लिक ट्रांसपोर्ट को लेकर, और वो भी चीजें हैं जो व्यवस्थित की जा सकती हैं, उस पर अगर ध्यान दिया होता. बट आई वुड स्टिल से AI समिट जो है वो देश के लिए एक इम्पॉर्टेंट की नोट समिट है. हमारी देश की युवा ऊर्जा जो है उनको एक महत्वपूर्ण एक मुख्य धारा में लेकर जाएगा, जो दुनिया भर उस पर काम कर रही है. और इंडिया का टैलेंट टेक्नोलॉजी में रहा ही है. अगर दुनिया भर के आप CEOs देखेंगे, टॉप लीडरशिप देखेंगे, उनके ओरिजिन इंडियंस ही हैं. तो ये सारी चीजों को ध्यान में रखते हुए आई वुडंट डिसमिस समथिंग, बट इट कुड हैव बीन मैनेज्ड बेटर. उसका ज्यादा स्ट्रीमलाइनिंग अच्छी हो सकती थी, क्यूरेशन बेटर हो सकता था, एंड ध्यान पब्लिक एंड पीपल मैनेजमेंट एंड ट्रैफिक मैनेजमेंट पे होना चाहिए. समिटमध्ये QR कोडसाठी ॲप डाउनलोड करणं अनिवार्य होतं, याची कल्पनाच कोणाला नव्हती. त्यामुळे काही लोकांचा पहिला दिवसच बुडला. म्हणजे फक्त स्मार्ट टेक्नॉलॉजीने काही होत नाही, स्मार्ट मॅनेजमेंट देखील आवश्यक आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील नियोजन नसेल तर संपूर्ण मेहनत व्यर्थ होते. सुरक्षिततेबाबत बोलायचं तर VIP सुरक्षेमुळे प्रदर्शक सुद्धा त्रस्त झाले. शिवाय गलगोटिया युनिव्हर्सिटी सारख्या देशाला मान खाली घालवणाऱ्या घटनांबद्दल वेगळं सांगायला नको. भारत AI आणि टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती करतोय, पण या समिटने दाखवून दिलंय की फक्त टेक्नॉलॉजी पुरेशी नाहीये, तर व्यवस्थापनही स्मार्ट असावं लागतं. सुसंगत नियोजन, स्पष्ट माहिती, उत्तम व्यवस्था हवी. स्मार्ट मशीन तयार होईलही, पण स्मार्ट इव्हेंट आयोजित करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण या समिटकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय. AI इम्पॅक्ट समिट 2026 भव्य आणि महत्त्वाकांक्षी आहे, पण शिकण्याची गोष्ट स्पष्ट आहे. इनोव्हेशन जितकं मोठं, व्यवस्थापनही तितकंच मजबूत असणं आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं? काय सुधारणा होऊ शकतात? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, मुंबई समाचार, मराठी.